नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ SRP या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत हिस्ट्री ऑफ कॅम्प्युटर्स या टॉपिकच्या रिलेटेड 20 MCQ क्वेश्चन आणि त्यांची आन्सर. चला तर मग पाहूयात. क्वेश्चन पहिला आहे, विच डिव्हाइस इज नोन ॲज द ओल्डेस्ट कॅल्क्युलेटिंग डिव्हाइस? ऑप्शन ए आहे कॅल्क्युलेटर, ऑप्शन बी आहे ॲबॅकस, ऑप्शन सी आहे एनियाक, ऑप्शन डी आहे लॅपटॉप. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ॲबॅकस. क्वेश्चन दुसरा आहे, हू इज कॉल्ड द फादर ऑफ मॉडर्न कॅम्प्युटर सायन्स? ऑप्शन ए आहे चार्लेस बॅबेज, ऑप्शन बी आहे ॲलन ट्युरिंग, ऑप्शन सी आहे बिल गेट्स, ऑप्शन डी आहे स्टीव जॉब्स. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ॲलन ट्युरिंग. क्वेश्चन तिसरा आहे, विच कॅम्प्युटर वॉज डेव्हलप्ड फॉर द US सेन्सस? ऑप्शन ए आहे एनियाक, ऑप्शन बी आहे युनिवॉक, ऑप्शन सी आहे होलेरीथ टॅब्युलेटिंग मशीन, ऑप्शन डी आहे IBM PC. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी होलेरीथ टॅब्युलेटिंग मशीन. क्वेश्चन चौथा आहे, हू इन्व्हेंटेड द टॅब्युलेटिंग मशीन? ऑप्शन ए आहे एडा लवलेस, ऑप्शन बी आहे हर्मन होलेरीथ, ऑप्शन सी आहे जॉन ॲटॅनॉसॉफ, ऑप्शन डी आहे ब्लेज पास्कल. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी हर्मन होलेरीथ. क्वेश्चन पाचवा आहे, पास्कलिन वॉज इन्व्हेंटेड इन विच इयर? ऑप्शन ए आहे 1642, ऑप्शन बी आहे 1801, ऑप्शन सी आहे 1946, ऑप्शन डी आहे 1951. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 1642. क्वेश्चन सहावा आहे, विच जनरेशन ऑफ कॅम्प्युटर्स युज्ड मॅग्नेटिक ड्रम्स ऑफ मेमोरी? ऑप्शन ए आहे फर्स्ट जनरेशन, ऑप्शन बी आहे सेकंड जनरेशन, ऑप्शन सी आहे थर्ड जनरेशन, ऑप्शन डी आहे फोर्थ जनरेशन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए फर्स्ट जनरेशन. क्वेश्चन सातवा आहे, विच लँग्वेज वॉज मेनली यूज्ड विथ फर्स्ट जनरेशन कॅम्प्युटर्स? ऑप्शन ए आहे पायथन, ऑप्शन बी आहे जावा, ऑप्शन सी आहे मशीन लँग्वेज, ऑप्शन डी आहे C++. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी मशीन लँग्वेज. क्वेश्चन आठवा आहे, विच जनरेशन इंट्रोड्यूस हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज लाईक कोबॉल अँड फॉर्ट्रॉन? ऑप्शन ए आहे फर्स्ट जनरेशन, ऑप्शन बी आहे सेकंड जनरेशन, ऑप्शन सी आहे थर्ड जनरेशन, ऑप्शन डी आहे फोर्थ जनरेशन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी सेकंड जनरेशन. क्वेश्चन नववा आहे, विच कंपनी डेव्हलप्ड द युनिवॉक 1? ऑप्शन ए आहे ॲपल, ऑप्शन बी आहे मायक्रोसॉफ्ट, ऑप्शन सी आहे रेमिंग्टन रॅड, ऑप्शन डी आहे IBM. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी रेमिंग्टन रॅड. क्वेश्चन 10वा आहे, विच कॅम्प्युटर इज कॉल्ड द फर्स्ट स्टोर्ड प्रोग्राम इलेक्ट्रॉनिक कॅम्प्युटर? ऑप्शन ए आहे एडसॅक, ऑप्शन बी आहे एनियाक, ऑप्शन सी आहे युनिवॉक, ऑप्शन डी आहे IBM PC. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए एडसॅक. क्वेश्चन 11वा आहे, विच जनरेशन ऑफ कॅम्प्युटर्स बिकम स्मॉलर अँड मोर रिलिएबल? ऑप्शन ए आहे फर्स्ट जनरेशन, ऑप्शन बी आहे सेकंड जनरेशन, ऑप्शन सी आहे थर्ड जनरेशन, ऑप्शन डी आहे फिफ्थ जनरेशन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी सेकंड जनरेशन. क्वेश्चन 12वा, विच जनरेशन इंट्रोड्यूस्ड ऑपरेटिंग सिस्टम? ऑप्शन ए आहे फर्स्ट जनरेशन, ऑप्शन बी आहे सेकंड जनरेशन, ऑप्शन सी आहे थर्ड जनरेशन, ऑप्शन डी आहे फिफ्थ जनरेशन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन
सी थर्ड जनरेशन. क्वेश्चन 13वा. विच डिवाइस रिप्लेस्ड व्हॅक्यूम ट्यूब्स. ऑप्शन ए आहे एसीज, ऑप्शन बी आहे मायक्रोप्रोसेसर, ऑप्शन सी आहे ट्रान्झिस्टर, ऑप्शन डी आहे मॅग्नेटिक टेप. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी ट्रान्झिस्टर. क्वेश्चन 14वा. विच जनरेशन इंट्रोड्यूस्ड VLSI टेक्नॉलॉजी. ऑप्शन ए आहे फर्स्ट जनरेशन, ऑप्शन बी आहे सेकंड जनरेशन, ऑप्शन सी आहे थर्ड जनरेशन, ऑप्शन डी आहे फोर्थ जनरेशन. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी फोर्थ जनरेशन. क्वेश्चन 15वा आहे. विच जनरेशन फोकस ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ऑप्शन ए आहे फर्स्ट जनरेशन, ऑप्शन बी आहे थर्ड जनरेशन, ऑप्शन सी आहे फोर्थ जनरेशन, ऑप्शन डी आहे फिफ्थ जनरेशन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी फिफ्थ जनरेशन. क्वेश्चन 16वा. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ फोर्थ जनरेशन कॅम्प्युटर. ऑप्शन ए आहे ENIAC, ऑप्शन बी आहे IBM PC, ऑप्शन सी आहे ॲबॅकस, ऑप्शन डी आहे पास्कली. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी IBM PC. क्वेश्चन 17वा. विच स्टोरेज डिव्हाइस वॉज कॉमनली यूज्ड इन अर्ली कॅम्प्युटर्स. ऑप्शन ए आहे मॅग्नेटिक टेप, ऑप्शन बी आहे SSD, ऑप्शन सी आहे पेन ड्राईव्ह, ऑप्शन डी आहे DVD. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए मॅग्नेटिक टेप. क्वेश्चन 18वा आहे. हू डिझाईन्ड द डिफरन्स इंजन. ऑप्शन ए आहे चार्ल्स बेबेज, ऑप्शन बी आहे ॲलन ट्युरिंग, ऑप्शन सी आहे हर्मन होलेरिथ, ऑप्शन डी आहे जॉन वॉन न्यूमन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए चार्ल्स बेबेज. क्वेश्चन 19वा. विच कॅम्प्युटर जनरेशन यूज्ड इंटिग्रेटेड सर्किट ICs. ऑप्शन ए आहे फर्स्ट, ऑप्शन बी आहे सेकंड, ऑप्शन सी आहे थर्ड, ऑप्शन डी आहे फोर्थ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी थर्ड. क्वेश्चन 20. विच इज द लेटेस्ट जनरेशन ऑफ कॅम्प्युटर्स. ऑप्शन ए आहे सेकंड, ऑप्शन बी आहे थर्ड, ऑप्शन सी आहे फोर्थ, ऑप्शन डी आहे फिफ्थ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी फिफ्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.